नेहरूनगरमध्ये आधीच तयार रस्त्यावर पुन्हा काँक्रिटीकरणाचा घाट, ग्रामस्थांचा विरोध, शासकीय निधीच्या गैरवापराला स्थगितीची मागणी, बैठकीत पर्यायी रस्त्यांसाठी निधी वापरण्याची चर्चा। नेहरूनगर येथील अनुसूचित जाती वस्तीमध्ये आधीच मुर्मीकरण, काँक्रिटीकरण, पेव्हिंग ब्लॉक बसवण्यात आलेल्या रस्त्यावर पुन्हा काँक्रिटीकरण करण्याच्या प्रस्तावाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला। या कामामुळे शासकीय निधीचा गैरवापर होणार असल्याचा आरोप करत संबंधित कामाला तातडीने स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली। नेहरूनगर येथील अनुसूचित जाती वस्तीसाठी सुमारे 20 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून हा निधी समाज मंदिराच्या बांधकामासाठी वापरावा अशी या ग्रामस्थांची मागणी होती। मात्र मंजूर आराखड्यात समाज मंदिराचा समावेश नसल्याने ग्रामस्थांना विश्वासात न घेता रस्त्याच्या कामास मंजुरी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार गेल्या 5 वर्षात संबंधित रस्त्यावर मुर्मीकरण, काँक्रिटीकरण तसेच पेव्हिंग ब्लॉकची कामं झालेली असताना याच रस्त्यावर पुन्हा काँक्रिटीकरण करण्याची तयारी सुरू करण्यात आली। विशेष म्हणजे ई टेंडर प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी तसेच वर्क ऑर्डर मिळण्यापूर्वी संबंधित ठेकेदाराने कामासाठी लागणारं साहित्य घटनास्थळी आणून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। याबाबत ग्रामस्थांनी ग्रामसेवकांकडे विचारणा केली असता समाधानकारक उत्तर मिळालं नसल्याचा आरोप करण्यात आला। तसेच एका महिला पदाधिकाऱ्याच्या प्रतिनिधीने ग्रामस्थांना धमकावत याच ठिकाणी काम होणार असल्याचं सांगितल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। यानंतर ग्रामस्थांनी पंचायत समितीच्या सभापतींकडे निवेदन सादर केलं। त्यानंतर सभापती, उपसभापती, गटविकास अधिकारी, पंचायत समिती सदस्य तसंच ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आराखड्यात समाज मंदिराचा समावेश नसल्यानं सदर निधी अनुसूचित जाती वस्तीतील इतर आवश्यक रस्त्यांसाठी वापरता येईल का याची पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला। यावेळी पंचायत समितीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकाची कानोखाडणी केल्याची माहिती बैठकीत देण्यात आली। या बैठकीस पंचायत समितीचे सभापती अरुणा महेश पाटील, उपसभापती सुखदेव पाटील, पंचायत समिती सदस्य सुनील जाधव, प्रमोद शेंडगे, महेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य अमित देवकुळे, दीनदयाळ सहकारी सूतगिरणीचे संचालक अनिल सदामते, माजी उपसरपंच राजगुंडा पाटील, आर.डी. पाटील तसेच नेहरूनगर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली।